शिवाजीराजांनी सांगितलं, इथल्या प्रत्येक शेतकऱ्याला सांगितलं की अरे ही माती तुमची आहे, या मातीचे राजे तुम्ही आहात, या मातीसाठी तुम्ही या मातीमध्ये मरायचं नाही तर तुमच्यावर मरणाची वेळ ज्यांनी आणली, एक वेळ पडली तर त्यांना मारायचं पण तुम्ही मरायचं नाही. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना टिफन दिली, गोफन दिली, नांगत दिली, पण सोबत तलवार सुद्धा दिली आणि सांगितलं जर कोणी तुमच्या मातीवर अन्याय करत असेल तर त्याची गर्दन मारा, या मातीचं रक्षण सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. जेव्हा जेव्हा दुष्काळ पडायचा शिवाजीराजे प्रत्येक शेतकऱ्याला धान्य द्यायचे, बी बियाणं द्यायचे, त्यांच्या शेतीची काळजी घ्यायची, त्यांना खाऊ पिऊ घालायचे. एवढंच नाही तर परकीय आक्रमणापासून त्यांच्या जमिनीचं रक्षण सुद्धा करायचे आणि सांगायचे अरे तुम्ही राजे आहात या मातीचे, तुम्ही शेतकरी राजा आहात, तुम्ही मरायचं नाही, तुम्ही दुसऱ्यांना मारायचं. मग या शेतकऱ्याला वाटलं की आमचा राजा आहे, हा राजा आम्हाला एवढं काही देऊ शकतो, आम्हाला आत्मसन्मान निर्माण करू शकतो, आम्हाला प्रेरणा देऊ शकतो, तर आम्ही या राजासाठी जगलो पाहिजे, आम्ही या राजासाठी मिळलो पाहिजे. मग हाच शेतकरी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मावळा व्हायला लागला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये